तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचा चांगला विचार बघूया. पैस लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचाच आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचाच अहंकार हाराल. कसं असतं की विचार करण्याची पद्धत नेहमी सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढेच काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. अशी जर विचारसरणी सुपाप्रमाणे ठेवली तर आपली लाईफ आपण कधीही कशीही बदलू शकतो. आज खूप दिवसातून सकाळपासून ब्लॉग सुरू केला आहे. म्हणजे हा तिसरा ब्लॉग असेल आपल्या चॅनलवरचा, की असा म्हणजे डेली ब्लॉगमधला. तर आधीला आज 9 वाजता जायचं होतं. नेहमी तर तसा तो 7:30लाच जातो, त्यामुळे त्याची धावपळ सुरू असते. बट आज 9ला जायचं आहे म्हणून निवांत काम सुरू आहे. आणि बघता बघता 9 कधी वाजल्या कळलं पण नाही. आणि आधी आता स्कूलला चाललं आहे, तर त्याची तयारी पूर्ण झाली. बॅग्स वगैरे घेतली आणि आता जस्ट निघतो आहे. इथून जस्ट 2-3 मिनटाच्या दुरीवरच स्कूल आहे, जवळ आहे आमच्या इथून. तर आधीचं स्कूल मी एका व्हिडिओमध्ये दाखवले कसं आहे ते, काय आहे ते. मी जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे ब्लॉग प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे पण ब्लॉग बघायला भेटतील. आणि आम्ही इथं केरळामध्ये कशा पद्धतीने सणवार सेलिब्रेट करतो तेही बघता येईल. केरळाचे टुरिस्ट प्लेस कोणकोणते आहेत तेही पाहता येईल. तर आता फायनली आधी रेडी झालं आहे आणि आता स्कूलला चाललं आहे. ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस मस्त क्लायमेट असतं, पाऊस नसतो त्यावेळेस इथं भरपूर ऊन असतं. तर आत्ता खरं तर कडक ऊन पडतं ह्या दिवसामध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवसाचा आहे, तर मी ह्याच्यामध्येच त्याला ॲड केलेला आहे. तर आम्ही आता मंदिरामध्ये चाललो आहे. आमच्या घराशेजारीच एक मंदिर आहे. आज एक स्पेशल पूजा होती म्हणून म्हटलं की सकाळी सकाळी मंदिरामध्ये जावं. तर आधी आणि आम्ही दोघंच चाललो आहे, कारण भरपूर वेळ पूजा असणार आहे. तर चालतच चाललो आहे, कारण जवळच आहे मंदिर. तर हे बघा, असं हे आहे मंदिर. मंदिरचा व्ह्यूसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर केरळामध्ये ना तुम्हाला इथं भरपूर असे हे प्राव बघायला भेटतील. तर आपण याला काय म्हणतो बरं, माझ्या लक्षात येईना. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा. काय होतं की इथं आल्यानंतर मल्याळम रोज बोलावं लागतं, त्यामुळे बरेचसे मराठी वर्ड्स लक्षात न जातात, म्हणजे येतात लक्षात नंतर थोड्या वेळाने. तर हे बघा, आज जरा थोडीशी मोठी वेगळी पूजा होती म्हणून असं हे केळीच्या जे बुंदा असतो त्याच्यापासून त्याची जी साल काढतात आणि अशी ही लाईन बनवतात, म्हणजे डेकोरेशन करून ठेवलं आहे त्याने. इथं केळीच्या झाडाला खूप महत्त्व आहे केरळामध्ये. त्याची पानं वापरतात, फुलं वापरतात, नंतर त्या बुंद्याचा पण वापर करतात. तर इथं पाहू शकता सगळीकडे त्यांनी बुंद्याचं एक एक लेअर काढून त्याच्या लाईन्स बनवून इथं डिझाईन बनवलेली आहे. तर अशी पूजा करतानाचा मी व्हिडिओ काढलेला नाही, जस्ट मंदिराचा व्हिडिओ दाखवते. छोटंसं मंदिर आहे. तर इथं कसं आहे केरळामध्ये, कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर एक मेन देवाचं मंदिर असतं आणि नंतर त्याच मंदिराच्या अवतीभोवती छोटी छोटी मंदिरं असतात, म्हणजे दुसऱ्या देवाची छोटी छोटी मंदिरं असतात. म्हणजे इथं आपण एकाच मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्या देवाचं दर्शन होऊन जातं. तर इथं तुम्ही पाहू शकता एक मेन देवाचं मंदिर आहे आणि नंतर छोटी छोटी मंदिरं आहेत. तर इथं कितीही मोठं मंदिर असलं देवाचं तर तसंच असतं, मेन देवाचं एक मंदिर आणि नंतर छोटी छोटी मंदिरं असतात. पूजा झाली आणि प्रसाद आणि पुष्पांजली घेऊन आम्ही घराकडे निघालो. घरी आल्यानंतर आधीला काहीतरी गोड खायची इच्छा होती. तर आधी म्हटलं काहीतरी गोड बनवते का, तर म्हटलं चल आता बीटरूट पण घरीच होते, तर म्हटलं फटाफट बनणारी बीटरूटचं पायसम बनवावं, कारण इथं केरळामध्ये असं पायसम बनवतात, आपण त्याला खीर म्हणू शकतो भाषेमध्ये. तर हे बघा, जस्ट मी बीटरूट सोलून घेतलं, धुवून घेतलं आणि नंतर किसून घेते. अगदी सोपी रेसिपी आहे, फटाफट ही खीर आपण बनवू शकतो आणि टेस्ट गजब आहे फ्रेंड्स. तर इथं पहिल्यांदा आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे, जे तुम्हाला आवडतात तेच ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाका. तर मी इथं ड्रायफ्रूट्स भाजून घेते, त्याच्यामध्येच
एक बीटरूट मी घेतलेलं, त्याचा किस केलेला, तर तो चांगला तुपामध्ये भाजून घ्यायचा आणि नंतर आपण याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. तर जर आपण 1 लिटर दूध टाकत असेल तर त्याचं अर्धा लिटर दूध होईपर्यंत आपण ही खीर आटवून घ्यायची आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, आटवलेलं दूधसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे बघा, मी पूर्णपणे हे आटवून घेतले आणि नंतर लास्ट मी याच्यामध्ये साखर टाकते. तर मी जेवढं दूध घेतलं होतं त्याच्या निम्मी क्वांटिटी होईपर्यंत मी हे शिजवून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये कार्डमम पावडर म्हणजे इलायची पावडरसुद्धा मी टाकली आहे आणि फायनली आपली ही खीर टेस्टीवाली बनली आहे. जबरदस्त टेस्ट आहे फ्रेंड्स, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ही खीर खूप आवडेल. म्हणजे फांद्या फक्त नाही, पूर्ण झाड तोडून टाकणार आहेत. म्हणजे आम्हाला खरं वाईट वाटलेलं, एवढ्या वर्षापासूनचं हे झाड आहे, याचा बुंदा तर खूप मोठा आहे. सावली भरपूर पडत होती आमच्या ज्वेलरीच्या समोर पण बऱ्याच जणांना या झाडापासून प्रॉब्लेम होता, म्हणून खूप दिवस झालं प्रयत्न करत होते. पण फायनली आता त्यांना गव्हर्नमेंटकडून परमिशन भेटली आणि आता हे पूर्ण झाड तोडून टाकणार आहे. 2-3 दिवसात पूर्ण प्लेन होईल. इथं कसं असतं की झाडं आपण कितीही आनंदाने लावू शकतो आणि झाडं लावताना पण मस्त वाटतं, पण झाडं कट करायची म्हटलं किंवा ते पूर्ण तोडून टाकायचं म्हटलं तर नको वाटतं, कारण प्रत्येकामध्ये जीव असतोच. तर चिकू भरपूर लागलेत पण टाईम भेटत नाही काढायला, त्यामुळे पतीजी म्हटलं की मी थोडंसं चिकू काढून घेतो. त्यातला एक पिकलेला होता, तर त्याच होता, आम्ही काढतानाच तो खाली पडला आणि फुटला. तर थोडेसे चिकू काढायला लागलेत. मी नंतर जवळून तुम्हाला दाखवते. भरपूर चिकू लकडलेत आणि आता काढले तर एक बुट्टी पाटी गच्च भरून चिकू निघतील एवढे चिकू आहेत झाडाला. तर आता बघा, फक्त मी 4च काढलेत. तर अशी ही जाळी आम्ही विकत घेतली आहे, म्हणजे ही असली ही स्टिक विकत घेतली, त्यामुळे आम्ही नारळ किंवा चिकू, पेरू काही काढू शकतो याने. आणि नंतर आता रात्रीची वेळ आहे, आम्ही ज्वेलरीमधला थोडासा सीन याच्यामध्ये ॲड करावा म्हटलं. तर ही पूर्वीची ज्वेलरी आहे, जस्ट हा व्हिडिओ सापडला म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर गुड्डू होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. पूर्वी आमची जी पहिली ज्वेलरी होती ना, त्याचा हा व्ह्यू आहे. आणि इथलं सगळं सेटअप आम्ही नवीन ज्वेलरीमध्ये नंतर सेट केलेलं होतं. तर ज्यांनी कोणी ही पूर्वीची ज्वेलरी बघितली नसेल, त्यांनी आत्ता बघितल्यानंतर त्यांना समजेल की आत्ता जी सध्या आहेत ती ज्वेलरीचं फर्निचर आणि पूर्वीचं सेमच आहे ते. तर आम्ही ज्या दिवशी तिथली ज्वेलरी क्लोज केली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. म्हटलं शेवटचा ज्वेलरीचा व्हिडिओ कॅप्चर करून ठेवावा म्हणून मी काढलेला होता. तर शेवटचा दिवस होता तो आणि खूप आवडीने आम्ही ही ज्वेलरी बनवलेली. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.